नमस्ते मित्रांनो. सर्वाला तो स्वतः दोष देत होता. स्वतःच्या नामर्दाची त्याला मनोमन चीड यायला लागली. रात्री मायला जाग आली आणि डॉक्टरांनी तिला डोक्याबाहेर सांगितलं. आता याला थोडा धीर आला. पण हा सकाळीसच गावात आला आणि शिलीला गावभर शोधायला लागला. ती भेटली ती तिला चांगलंच जागेवर बसवतो म्हणून मनोमन चिडतं. त्यानं अख्ख्या पालथा घातला शिलीला शोधण्यासाठी. पण झालेल्या प्रकरणापासून ती कोणालाच गावात दिसली नव्हती आणि कोणी तिचा शोधही घेतला नव्हता. हा साऱ्यांना विचारत होता पण कोणाला तिच्याबद्दल माहिती नव्हतं. आता दुपार झाली होती पण ती अजूनही भेटली नव्हती. आता बापाच्या मनाला काळजीनं घेरलं होतं. आता त्याला खूप काळजी वाटायला लागली तिच्या जीवाची. त्यांनी गावातल्या दोघा-चौघांना सोबत घेऊन गावाचं शिवार, विहीर, तलाव शोधलं. पण शिली कुठेच भेटली नाही. घाबरतच तो सरपंचाकडे गेला अन सरपंचापुढे हातपाय गाळून पुन्हा रडायला लागला. त्याला घेऊन सरपंच पोरगी हरवल्याची तक्रार पोलिसात देऊन आला. लगेच पोलीस गावाच्या दिशेने निघाले आणि सगळीकडे पोरीचा शोध घेतला. रात्रीचे 10 वाजून गेले होते. पोलीस आणि गावकरी सगळं शिवार शोधत होते. एवढ्यात लांबून आवाज आला. पोरगी भेटली. धावत या इकडे. शिली धानाच्या गंजीत बेशुद्ध पडली होती. कालपासून तिच्या पोटात अन्न की पाणी नव्हतं. बापाने तिला दोन्ही हातात उचललं आणि पोलिसांच्या गाडीत टाकून दवाखान्यात घेऊन आला. रात्रभर तिला 2-4 सलाईन चढवल्या शुद्धीवर येईपर्यंत. पण रात्री तपासताना तिच्या संपूर्ण शरीरावरचे हिरवे निळे डाग डॉक्टरांनाही विचलित करत होते. पोलीस पुन्हा दवाखान्यात आले पोरीचा अन बाईचा बयान घ्यायला. आल्याच डॉक्टरांनी पोलिसांना रात्रीचा सगळा प्रकार सांगितला. पोलिसांना गावातून सारं समजलं होतं. तरीही पोरीची शिलून निघालेली पाठ त्यांनाही अस्वस्थ करत होती. आता दोघीही मायलेकी शुद्धीवर होत्या. मायला पोलिसांनी चांगलंच कडक सुनावलं. यामुळे पोरीवर हात उचलला आणि सरपंचकडून माहिती पडलं तर सरळ अंदर करणार म्हणून आणि शिलीलाही दम देण्यात आला. कुठलीही केस न करता घरी आल्यावर माय चांगली शुद्धीवर आली होती. तिला कळून चुकलं होतं की वार केला तर प्रतिवार नक्कीच होईल. नाहीतर पोलीस अंदर तरी करतील. दुसरं म्हणजे शिली घरात राहील तर शिलीची कमाई पण घरात येणार होती. मायेच्या भीतीवर लोभ जास्तच हावी झाला होता. पण शिलीला दम भरला होता. पोलिसांचा अंदर करतो हे शब्द तिच्या डोक्यात राहून भीती घालत होते. तिने आता निमूटपणे सारं सहन करायचं अगदी मनोमन ठरवलं. बापानेही मनाशी गाठ बांधली की अशी वेळ पुन्हा येऊ देणार नाही. तो दोघींवरही चांगलीच वचक ठेवायला लागला. आता शिली सगळ्यासोबत राहत होती. रोज घरातले काम आटपून मायसोबत शेतावर मजुरीला जायची. कामात शिली अख्खी पात माग टाकायची. बायका तिला मागून दगड मारायच्या. पण ही पुन्हा खिदी हसायची अन आपलं आटपून बायका पातीवर यायची. बायका तिला डिवचायच्या. शिले काय खाल्लंस म्हणत तर ही मोठ्यानं हसायची अन मान वर करून सांगायची, तुमच्या घरातला भाकरीचा तुकडा 3 जाणलं होतं. कष्टाला चोरणं अन पोटाला मारणं दोन्हीही ठीक नाही. आता ती पूर्ण मजुरीवर राबायची. पण आठवड्याला माय मजुरी आणायला गेली की आपल्यासोबत शिलीची पण मजुरी मागून घ्यायची. 4 आणे शिलीच्या हातावर ठेवून आपल्या ओट्याचं वजन वाढवत शिली काहीच बोलायची नाही. गपगुमान बापाच्या घरात राहायला भेटतं एवढंच तिला आता पुरे होतं. आता शिली 13 ते 14 वर्षाची झाली होती. रोज शेतात मायसोबत कामाला जाणं अन रात्री झोपणं रोजचा नेम. कुठे मारझोड नाही की तक्रार. माय कामापुरती बोलायची आणि ही निमूटपणे ऐकायची. पण या शांततेत काहीतरी बदलत होतं. शिली वयात येत होती. तिच्या मनात एक काहूर माजली होती. तिच्या निधड्या छातीवर ओढणी आली होती आणि चौकातून जाताना तिची कुठेतरी नजर झुकली होती. मन आणि शरीर वारंवार जाणीव करून देत होते की पोटाच्या भुकेसोबत आणखी कसली तरी भूक आहे. मन आणि शरीर वारंवार जाणीव करून देत होते की पोटाच्या भुकेसोबत आणखी कसली भूक आहे. एक दिवस अचानक बापाला
खूप ताप आला अन अंगभर भिनला. कुठलाच उपाय त्याच्या अंगी लागला नाही. म्हणून मायेने त्याला दवाखान्यात नेण्यासाठी आणि घरीही थोडीफार पुरुष माणसाची मदत व्हावी म्हणून लहान भावाला बोलवून घेतलं. बापाचं औषध सुरूच होतं, पण काही गुण लागत नव्हता. मायेचा भाऊ बापाला कधी दवाखान्यात, कधी तर कधी गावठी उपाय करायला सोबत घेऊन फिरवायचा. शिली मायेच्या भावाला मामा म्हणून बोलायची. एक दिवस मामा दुपारीच बापाला घेऊन आला. आज शिली घरीच होती. मामानं शिलीला आवाज दिला, पण ही घरातून लवकर बाहेर आली नाही. त्यानं बाहेरची खाट पडली आणि बापाला तिथंच लेटवलं आणि रागारागात घरात पाणी आणायला गेला. हा वरांड्यातून आत जाणारच तर शिली घाईघाईत आतून बाहेर आली आणि धाडकन येऊन मामाच्या अंगावर आदळली. परक्या माणसाचा स्पर्श, विजेचा झटका लागावा तशा तिच्या संपूर्ण अंगाला संवेदना जाणवल्या आणि ती एका झटक्यात दूर झाली. संपूर्ण अंगावर शहारे उठले. नजर झुकली अन ही प्रचंड घाबरली. रात्रीला दिवसाचे मोजमाप करता येत नाही आणि दिवसाला रात्रीचे माहिती असतं. फक्त सूर्याचं उगवणं अन सूर्याचं मावळणं. भुकेलाही बरेचदा नात्याचे मोजमाप करता येत नाही आणि एकाएकी सगळे मापदंड मोडल्या जातात. गरजेच्या पोटी ती स्तब्ध होती. वादळ उठलं होतं की शमल होतं नियतीलाच ठाऊक, पण काहीतरी बदलत होतं. पण काय? नात्याची परिभाषा. तिची त्याच्या नजरेत. शिली तोंडावर ओढणी घेऊन धावत बापाजवळ गेली, पण श्वास अजूनही गरम होता. धडधडणारी छाती उभाऱ्या घेत होती. सैरभैर रात्री अंथरुणात पडलेली शिली खूप अस्वस्थ होती. दुपार आठवून तिच्या अंगात एक शिरशिरी उठत होती. ती घाबरली होती, बावरली होती. बहरणे माहीत नसतानाही काय होतं हे तिला ठाऊक नव्हतं, पण तिला आज हवंहवंसं होतं. काहीतरी ज्याचा तिला गंध यायचा. गावातल्या चौकात छातीवर ओढणी घेताना, नजर झुकवताना, विचारताना भार डोक्यावर होता आणि झोपेच्या पापण्यांवर डोळे जड झाले होते आणि कूस बदलून पाठ दुखली होती. पण त्या रात्री पापण्यांशी सलगी नाही अन पहाट झाली. कदाचित बहरणे म्हणजे काय याचं उत्तर द्यायला. मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा मी तुमच्यासाठी नवीन स्टोरी अशीच घेऊन येईल आणि लवकरच तुमच्यासमोर नवीन स्टोरी आणेल. ठीक आहे. थँक्यू.